त्या कॅच मध्ये नंतर जे इम्प्रेशन होते ते काय नक्की होते? कॅच तर भरपूर टफ होता. मी सोडून दिलता की सिक्स गेलाय, पण पाठीमागून आवाज दिलता कोणीतरी होतोय होतोय. मी सहज उडी मारली आणि ते एक नातं असतं ना लोखंड आणि लवचिंगम, तसं तसं झालं. तो बॉल चिटकला हाताला. क्या बात आहे. देखील धन्यवाद निलेशांना. तर मॅच देखील अतिशय महत्वाची मॅच कडे मी तुम्हाला ते घेऊन जातोय पुन्हा एकदा. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर किती सामना क्रमांक चौथा जो आपल्याला इथे आता मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जर पाहिलं तर नितीन भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधात रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे. या दोन संघांमध्ये आपण पाहिले गेले तर असणारा हा सामना यापूर्वी तर नक्कीच आमचे मावळचे दोन सुमधुर गोड आवाज यांचे ऐकलेले आहेत. आदरणीय योगेश सावळे सर आणि त्याचबरोबर आदेश ठाकूर. वेळ संघाच्या कॅप्टनचं पुन्हा मी लक्ष वेधेल. तुम्हाला 16 मिनिटं माफ करा 12 मिनिटं आहेत आणि त्या 12 मिनिटांमध्ये तुम्हाला इथे षटक संपूर्ण बंधनकारक आहे 3 आणि तिथे आपण पाहतोय विकेटचं पतन. खेळाडू आपण इथे पाहतोय मैदानाच्या मध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला तो अक्षय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होईल तो कमलेश पवार. दुसऱ्या बाजूला आदित्य शिंदे. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना प्रशांत शेळके जो गोलंदाजीसाठी आपण पाहतो तयार असणार आहे. वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. स्पीड अप घाई ही अतिशय महत्वाची आहे आणि कालचे स्टार आज आपण पाहतोय एकाच ठिकाणी मात्र आनंद घेतात या क्रिकेटच्या स्पर्धेचा. त्यामध्ये जर आपण पाहिले तर आमचे प्रसाददादा पवळे आहेत, प्रताप शितोळे आहेत, जयेश आहे, त्याचबरोबर हॅलो हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथे जरूर केला गेला आणि त्यानंतर जर आपण पाहिले तर घेतलेली एक सिंगल आहे. कालचा दिवस आणि कालच्या दिवसामध्ये या खेळाडूंनी मात्र हुकूमत गाजवली तिथे. मुख्य व्यासपीठावरती जर आपण पाहिलं एक आयोजक म्हणून आणि ग्रेट मॅच फिनिशर म्हणून या मुळशी तालुक्यातून ज्यांचं नाव घेतलं जातं ते अक्षय शितोळे यांना आपण पाहिलं. काल जबरदस्त कॅच कोणाचा पाहिला असेल तर अक्षय शितोळे पाटील यांचा. पहिले षटक प्रगतीपथावरती 4 धावा दाखल कव्हर आहेत. हा चेंडू वाह काय चेंडू तिथे टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर नितीन भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन कोळवण संघाची धावसंख्या आहे ती 4 धावा. एक फलंदाज बाद आहे तो आयकॉन. 4 षटकाची मॅच आहे. 3 षटक तुम्हाला 12 मिनिटांमध्ये कंपल्सरी संपवणं गरजेचं आहे. जर तसं झालं नाही तर तुम्हाला शेवटचं षटक एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन गोलंदाजी करावी लागणार आहे. एका बाजूला जर आपण पाहिले तर आयकॉन अक्षय यनपुरे आहे जो मात्र या मॅच मध्ये फारशी चमक दाखवू शकला नाही. परंतु दुसऱ्या बाजूला दत्ता पवार आहे ज्याने यापूर्वीच्या मॅच मध्ये 23 चेंडू मध्ये 68 धावेची जबरदस्त बॅटिंग मात्र दत्ता पवारने करून दाखवली. षटकार चौकार चौफेर फटकेबाजी मात्र दत्ताने केली. दुसऱ्या षटकाला आपण पाहतोय सुरुवात होती गोलंदाजीसाठी गोलंदाज आदित्य शेळके बॅटमवरती विकेट. चेंडू डॉट आदित्य शेळके आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी षटक क्रमांक दुसरं घेऊन आलाय. तर स्ट्राईक वरती आदित्य शिंदे. आदित्य टू आदित्य. रिव्हरचा फटका आहे यावेळी पाहायचंय रिव्हर्स फुल सक्सेसफुल. वन बाउन्स चेंडू तिथे मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. 4 धाब्यांसाठी चौकार.
इथे जर आपण पाहिलं गेलं तर मैदानामध्ये चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला 8 धाबा धापलकावरती ज्या आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना धाबा इथे बनवाव्या लागणार आहेत. संघामध्ये जर आपण पाहिलं ना, आयकॉन बाद झाल्यानंतर तुम्हाला तिथून पुढची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागते. आणि विशेष जर आपण पाहिले गेले तर अक्षयदादा, मी एक वाक्य निश्चितपणे सांगेल की मुळशी तालुक्याचं क्रिकेट आता इतक्या उंचीवरती पोहोचलंय, प्रत्येक संघामध्ये जर आपण पाहिलं ना, आयकॉनच्या तोडीस तोड खेळाडू तयार झालेले आहेत. हे मुळशी तालुक्याचं मी म्हणेल सर्वात मोठं यश आहे. हा चेंडू अगदी हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल आपण पाहतो मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु तिथे नकार कळवला जाईल. कुठल्याही प्रकारची धाव इथे मिळणार नाहीये. आदित्य शेळकेने जर आपण पाहिले गेले तर आतापर्यंत 4 चेंडू त्याने हाताळलेले आहेत. एक चौकार जरूर आला, परंतु 3 चेंडू त्याने डॉट टाकलेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा उजव्या हाताने या दरम्यान पाहायचा शफल होऊन चेंडू खेळू काढण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर रेकच्या दिशेने. चेंडूला आपण पाहतोय तिथे मैदानाच्या अडवला जातोय. एकच धाव तिथे घेतली गेली. त्या एका धाब्याने धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 9 धावा. शांतता, ही भयान शांतता आपण जरूर मैदानाच्या मध्ये पाहतोय. चेंडूला कट केला पॉईंटच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. चेंडू मात्र तिथे जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये संपलं गेलं. इथे दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 13 धाबा. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले त्यांचं नुकतंच शुभागमन होतं. या स्पर्धेचे बक्षीस जाते यांच्या माध्यमातून आपल्याला मैदान उपलब्ध झालेलं युट्यूब लाईव्ह ज्यांनी सौजन्य केलेले आहे त्यांची जुनीतबाई मुलांनी, त्याचबरोबर संतोषजी काटे, या दोन्ही मान्यवरांचं आगमन झालं. दोन्ही मान्यवरांचं एसपी चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर माजी उपसरपंच आदरणीय तुकारामजी पोबळे हे देखील यशने उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मात्र मनपूर्वक स्वागत आहे. ओ हो हो, हा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या मध्ये खुलवट टप्प्याचा बॉल होता. दत्ता पवार इथे गोलंदाजीसाठी आलेला आहे आणि तिथे आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये चेंडू डॉट असणार आहे. 13 धाबा धापलकावरती. दत्ता पवार तुम्ही अनेक वेळा खऱ्या अर्थानं अग्रेसिव्ह बॅटिंग साठी त्याला पाहिलेलं आहे. खुल्या गटामध्ये तो कधीच गोलंदाजी करत नाही, परंतु त्याने संघाची म्हणजे गरज पाहिली. इथे गोलंदाजाची गरज आहे आणि दत्ताकडे तेवढं नियंत्रण जरूर आहे. पुढे त्याच्यानं मात्र थोडासा इथे वळण घेणारा व्हाईट बॉल. अतिरिक्त धावी ते मैदानाच्या मध्ये येते. अतिरिक्त धाब्याने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. 14 धाबा ज्या धापलकावरती ते असणार आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. एका बाजूला आदित्य आहे तर दुसऱ्या बाजूला कमलेश आहे. दोन्ही खेळाडू मैदानामध्ये शांत उभे आहेत. वाह, काय चेंडू टाकलाय, परंतु तिथे पंच मात्र थोडेसे निराश आहेत, नाखुश आहेत. निलेश लोंढे सर आपण पाहतोय मुख्य पंच भूमिकेत. स्क्वेअर लेग मध्ये जर आपण पाहिले गेले तर वसंत आहेर सर, तर तिसरे पंच आदरणीय अनिल माळी सर. हे 3 पंचांचा आजचा पॅनल. हा चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये थोडासा आता जो मैदानामध्ये पाहतोय ते चेंडू डॉट. स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिले गेले तर आदरणीय हिरामनजी भिंताडे हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून आज उपस्थित आहेत आणि त्यांचे मात्र मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाज तयार. अक्रॉस द बॅट ऑन साइडला चेंडू खेळला, लॉंग ऑनला टिपलाय जाईल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट.
पण पाहिलं गेलं तर विकेट येताना पाहायला मिळाली. आणि आता मात्र खरं तर अक्षयभाऊ सर्व मान्यवरांचे जे काही क्रिकेटची वेडी माणसं आहेत त्यांची पावलं आता मैदानावरती येऊ लागलेत, ही महत्वाची गोष्ट आहे. कारण काल तर गावचा संघ म्हणजे त्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालाय. पार्टी तो बनतीये, ती झालेली आहे जंगची. आणि अजून आता तर फायनलचा दिवस उद्या उजडायचा आहे. हा चेंडू पुढे पाहिजे लॉंग ऑफला चेंडू खेळला जाईल आणि यावेळी पाहिजे प्रॉपर टायमिंग. लॉंग ऑफला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ये रास्ते हे 4 के. चौकार आलेला आहे. या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या 19 धावा. दत्ता तयार आहे. गती परिवर्तन पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू आणि तिथे चेंडू सीमारेषा बाहेर. 4 रन चौकार. चौकार आलेले आहेत. धावफलकावरती 23 धावा. दत्ता पवार पुण्यात आपण पाहतोय मैदानामध्ये तयार असेल. उजव्या तारे शॉट ऑफ लेन चेंडू तिथे जर आपण पाहिले गेले तर आता मात्र बाउन्सरचं स्वागत, बाउन्सरने स्वागत केले दत्ताने. आज दत्ताने दाखवलंय की वेग देखील आहे माझ्याकडे. षटक क्रमांक संपलं जाईल. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 23 धावा धावफलकावरती 2 फलंदाज आतापर्यंत बाद आहेत. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही हे मला दाखवून द्यावं लागणार आहे. सुमित आला बॅटिंगसाठी. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. घेतराच निर्णय लढण्याचा, मग तलवारीची भीती कशाला. आपण निर्णय लढण्याचा घेतलेला आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ कोण आहे आणि प्रतिस्पर्धी संघामध्ये कुठले खेळाडू आहेत हे आज आम्हाला पाहायचं नाही. परंतु आज आम्हाला आमच्या गुणवत्तेवरती विश्वास आहे. आज आमच्या मनगडावरती माझा विश्वास आहे. तेच या मैदानावरती आज तुम्हाला दाखवून द्यायचंय. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जोपर्यंत माणूस अपयश स्वीकारत नाही तोपर्यंत यशाकडे वाटचाल कधीच करत नाही. आणि जगामध्ये असा कुठला माणूस नाही की ज्याने अपयश स्वीकारलेलं नाहीये. शेवटचं षटक प्रतीकच्या हातामध्ये. उजव्या हाताने पहिला चेंडू रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक वा तिथे पड झड धडपड होताना पाहायला मिळाली. एक सिंगल जबन पातळी घेतली जाणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 24 धावा. पुन्हा धावायचे गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळी जर आपण पाहिले की तिथे तयार असणार आहे तो प्रतीक भेगडे. खूप लांब असा रनअप त्याचा आहे. स्ट्राइक ऑन सुमेध. हा चेंडू पुन्हा एकदा पाहायचं मैदानामध्ये धावबाची संधी आहे आणि तिथे डायरेक्ट हिट. वा, याला म्हणतात आत्मविश्वास. फलंदाज बाद आहे. विकेट आली. स्कोर कार्ड वरती जर आपण इथे नजर टाकली तर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 24 धावा. आपण चर्चा केली की प्रत्येक खेळाडूची धडपड ही जिंकण्यासाठी असते. प्रसाद भाऊ, काल आपण एक षटकार पाहिलेला एका खेळाडूचा. अक्षरशः झोपला, मैदानावरती लोळला, परंतु चुडला सीमारेषा बाहेर पाठवलं. प्रतापने एक षटकार खेळला होता तो. आणि आमच्या योगेश सरांनी सांगितलं झाडू शॉट. कट केलेला बॉल आणि तिथे आपण पाहतो चेंडू डॉट. झाडू फिरवावा तशी बॅट त्यांनी फिरवली आणि षटकारही आला. गोलंदाज तयार असेल पुण्याचा पाहिजे मैदानाच्या मध्ये ते प्रतीक.
या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतं शुभागमन होते उद्योजक आदरणीय सोमनाथ भाऊ केदारी यांचं या क्षणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील SP चषकामध्ये मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाईच्या वतीने त्याचबरोबर विजू शेठ पोवळे यांच्याही वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. एक सिंगल पुण्यात आपण पाहतो मैदानामध्ये 2 धावा, माफ करा 2 धावा इथे आल्या. 26 धावा धापलकावरती ज्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये अगदी 4थं षटक प्रगतीपथावरती असताना प्रतीक आतापर्यंत या षटकामध्ये या खेळाडूचं आपण नियंत्रण पाहिलेलं आहे. चांगलं नियंत्रण होतं. कमलेश आतापर्यंत 6 चेंडू खेळले, 6 चेंडूमध्ये 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. यावेळी थोडासा रनअप इथे जो चुकतोय. चर्चा आज खूप सारी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जी मैदानामध्ये आहे, मैदानाच्या बाहेरही तितकीच चर्चा आहे. प्रतीक तयार आहे. ओहो आणि यावेळी सुरेख चेंडू ब्लॉक होल मध्ये चेंडू होता, बुंद्यात टाकलेला चेंडू होता. तिथे चेंडूने एष्ट्यांचा भेद घेतलाय. विकेट. विकेट आली. 4 फलंदाज बाद झाले. धापलगावरती 26 धाबा आहेत. आपण चर्चा करत होतो की काल षटकार मारत असताना प्रताप चितोळे अक्षरशः मैदानावरती कोसळला, पडला. परंतु अक्षय भाऊ असं म्हटलं जातं मैदानामध्ये पडणारे ते कधीच झड नसतात. मैदानामध्ये पडणारे ते कधी झड नसतात, कारण ते सतत पडत असतात. परंतु असेच खेळाडू पडता पडता घडत असतात. हे तितकंच महत्वाचं आहे. स्कोर कार्ड 26 धावा ज्या आहेत. या डावातला शेवटचा चेंडू आहे आणि यानंतरची होणारी मॅच. कासार अंबोली त्यांच्या विरोधात उरवडे. दोन्ही टीमचा संगणकाला विनंती असणार आहे की आपण टॉस साठी लगेच टॉस बॉक्सच्या समोर या. समीशेठ मल्हार पान शॉपचे असणारे सर्वेस सर्वा ऋतिकजी शिंदे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि इथे विकेट. पहिला डाव, पहिली इनिंग संपली गेली. 26 धावा धापलकावरती आहेत. 27 धावेचं आव्हान जे आता आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या लगेच. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी या. यानंतरची होणारी मॅच आजच्या दिवसातील 5वा सामना कासार अंबोली त्यांच्या विरोधात उरवडे या 2 संघांमध्ये हा सामना असणार आहे. आज जर आपण पाहिलं तर स्वर्गीय सुधीर शेडगे, स्वर्गीय नितीन भाऊ पोवळे यांच्या स्मरणार्थ मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई यांच्या सौजन्याने या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक SP हॉटेलचे सर्वे सर्वा विजू शेठ पोवळे यांच्या संकल्पनेतून, यांच्या नेतृत्वातून आज आपण पाहतो SP चषक. आणि SP चषकाचा आजचा असणारा हा 5वा दिवस आहे. उद्या मात्र या स्पर्धेची मेगा फायनल तुमच्या भेटीला येणार आहे. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. उद्या SP चषकाचे मानाचं करंडक कोणाच्या हातामध्ये जाणार ते देखील आपण उद्या पाहणार आहोत. आज जर आपण पाहिले गेले तर प्रत्येक संघामध्ये एक एक आयकॉन ही संकल्पना विजू शेट्टी यांची संकल्पना आपण पाहतोय. अगदी महाराष्ट्राचं क्रिकेट ज्यांनी गाजवले, महाराष्ट्राच्या बाहेरचं क्रिकेट ज्या खेळाडूंनी गाजवले, असे दिग्गज खेळाडू हे आपल्याला या मैदानावरती खेळताना आपण त्यांना पाहतोय. या ठिकाणी कासारसाई गावचे माझे उपसरपंच आदरणीय तुकारामजी पोवळे मी यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे टॉस होणार आहे. त्याचबरोबर सोमनाथ भाऊ केदारी यांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. आपल्या दोन्ही मान्यवरांच्या शुभाचे सामन्याचा टॉस होणार आहे.
आणि कासारसाई गावाच्या नावासाठी यांनी देखील खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटची अविरतपणे त्यांनी सेवा केलेली आहे. आणि हे दिग्गज आणि जेव्हा खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या स्पर्धा होतात असे अनुभवी लेजंड खेळाडू पुन्हा मैदानावरती येतात. माझी वेळती मात्र संपतीये. तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्ही पाहत राहा यशवी चषक आणि यानंतर ऐकत राहा योगेश सावळे सरांना. थँक्यू. थँक्यू सर, मनापासून आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. सलामीच्या आघाडीचे फलंदाज आपण पाहतोय. पंचांचा इशारा लेफ्ट प्ले चला खेळूया. डावाला सुरुवात होते. दत्ता पवार आणि प्रशांत शेळके ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती सुमेध घावरे तयार होताना पाहायला मिळणार आहे. 27 धावा 24 चेंडूंमध्ये बनवायच्या. पहिल्या चेंडूवरती दत्ता पवारचा वार. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. खणखणीत चौकार. बोरवडे संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. कासारंबोली संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रण खऱ्या अर्थाने दिले गेले. दरम्यान हा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. तिसऱ्या पंचांकडे बीमर साठी तर निर्णय पाठवलाय. चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अनिल माळी सर आपण पाहतोय. खर तर कामकाज मात्र या ठिकाणी पाहताना जे स्वरूपामध्ये दिवस क्रमांक 1 पासून खऱ्या अर्थाने पंचांची भूमिका या पंच कमिटीच्या माध्यमातून अतिशय चोख पद्धतीने खर तर पार पाडली गेलेली आहे. या चेंडूचा देखील निर्णय खर तर आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अगदी जर पाहायला गेलं तर बिनमार चेंडू नो आहे की नाही पाहिलं जाईल. कॅच तर कॅरी केला गेलाय. जर लिगल डिलिव्हरी असेल तर फलंदाज बाद होईल, परंतु जर नो बॉल असेल तर मात्र इथे फलंदाजाला मोठी संधी मिळेल. दरम्यान अनिल माळी सर विनंती आहे धावत पळत या. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभागमन खऱ्या अर्थाने या ठिकाणी झाले. स्वामी मल्हार पान शॉप या भव्य दिव्य दालनाचे सर्वा खऱ्या अर्थानं ऋतिक शेठ शिंदे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. लक्ष्मी ज्वेलर्सचे सर्वा ऋतिक शेठ शिंदे उपस्थित या ठिकाणी झालात. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. हा नो बॉल आहे. दत्ता पवारला मोठं जीवदान या ठिकाणी मिळणार आहे. 2 धावा देखील या चेंडूवरती मिळतील. 1 धाव करतो या चेंडूवरती घेतली. नो प्लस 1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळणार आहे. स्कोर कार्ड वरती 6 धावा. यानंतरचा पुढचा चेंडू फ्री हिट जो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सहा धावा धापलकावरती.
फ्री हिटचा चेंडू, यावेळेस मात्र प्रशांत शेळके यांच्या बॅटमधनं पुन्हा एकदा एक ताकदवर स्ट्रोक आणि चेंडू फरार, सीमारेषा पार. पुन्हा एकदा आलाय ब्रँडेड चौकार, 4 धावा. दहा धावा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती आहेत. षटक क्रमांक पहिले सुमित गावरे मैदानामध्ये गोलंदाजी करताना ज्यांना आपण पाहतो. दरम्यान बॅटची कडा, इथे क्षेत्ररक्षक वन बाउंड चेंडूचं कलेक्शन मैदानामध्ये करतायत. एक सिंगल धाव, या सिंगलच्या बरोबरच स्कोर कार्डवरती 11 धावा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. मावळ तालुक्याचं क्रिकेट खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये गाजवणारा खरं तर आपण पाहतोय दत्ता पवार आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. मावळ तालुक्यातील कामशेत गावाला बिलॉंग करणारा दत्ता पवार यावेळेस समोरच्या दिशेने इथं लॉंग ऑफ डोक्यावरून चेंडू पोहोचतोय, सीमारेषा पार. या षटकातील तिसरा चौकार, 4 धावा. अखेरचा चेंडू पहिल्या षटकाचा, इथे डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये संपलंय. 6 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 6 चेंडूंच्या खेळी झोपलकावरती 16 धावा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. खरं तर मैदानाच्या आतमध्ये नितीन भाऊ साठे स्पोर्ट क्लब कोळवण हा संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभूत होताना पाहायला मिळालाय. सामना क्रमांक 2 खेळतात, त्या दुसऱ्या सामन्यामध्ये देखील खरं तर संघ मोठ्या अडचणीत सापडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या राऊंडमध्ये फलंदाजी करत असताना खरं तर संघातील आयकॉन खेळाडू खरं स्वस्तामध्ये माघारी परतल्यानंतर मधल्या फळीमधील खेळाडूंना तितकासा धावफलक उभं करता आलेलं नाहीये. तर या खेळपट्टीवरती, या मैदानावरती कमीत कमी धावफलक या ठिकाणी उभं केले गेले. खेळपट्टीचा, या मैदानाचा विचार केला तर खरं तर या मैदानावरती आपण दिवस क्रमांक 1 मध्ये तब्बल 80 धावा देखील चेस होताना 5 षटकांमध्ये पाहिल्यात. त्याचप्रमाणे या मैदानावरती 40 धावा देखील खरं तर डिफेंड केल्या गेल्यात. एक अतिशय अप्रतिम दर्जाचं मैदान, मातीची विकेट, मातीची खेळपट्टी म्हटल्यानंतर निश्चित स्वरूपामध्ये गोलंदाजा बरोबर फलंदाज देखील करतात पुरेपूर फायदा या खेळपट्टीचा होताना पाहायला मिळालाय. अगदी दिवस क्रमांक 1 पासून खेळाडू देखील करतात या मैदानावरती खेळण्याचा एक चांगला आनंद खऱ्या अर्थानं या खेळपट्टीवरती, या मैदानावरती व्यक्त करतायत. दरम्यान स्विच हिटचा प्रयत्न दत्ता पवारच्या बॅटमधून, इथं मात्र क्षेत्ररक्षक चेंडू लाडवतायत. एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या बरोबर 17 धावा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. अक्षय येनपुरे आयकॉनच्या भूमिकेमध्ये या संघामध्ये आहेत. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 2 मध्ये दाखल होताना पाहायला मिळालेत. प्रशांत शेळके यांच्या नेतृत्वाखाली करताना खेळणारा आपण संघ पाहतोय. रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटवडे हा संघ आहे. त्यावेळेचा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा आणि मिळतोय चौकार, 4 धावा. त्यामुळे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल आणि याचबरोबर सीमारेषेच्या जवळ अगदी चेंडू मात्र आपण पाहतोय पायाच्या साहाय्याने अडवला गेलाय. अगदी जर पाहिलं गेलं तर सामना पूर्णपणे रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडी या संघाकडे झुकलेला आपण पाहायला मिळतोय. 14 चेंडू, विजयासाठी केवळ 3 धाव्यांची गरज आहे. सामना जिंकण्याबरोबर नेट रन देखील खरं तर प्रत्येक संघ या ठिकाणी भर देताना जो पाहायला मिळालेला आहे. दरम्यान इथे व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 25 धावा स्कोर कार्डवरती बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये 14 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही बनवायच्या आहेत त्यात 2 धावा. चेंडू हवेत,
यावेळेस स्पायचे दत्ता पवारचा हा फटका पोचतोय सीमारेषेच्या बाहेर डिपेक्सच्या कव्हरला. विजयी षटकार 6 धावा.